ए कुठं चाललंय? कुठं आहे ते आळूची पानं? कुठं आहे चला दाखवा बरं. तर मित्रांनो हे बघा आमच्या घरासमोर थोडीशी जागा आहे बघा, एवढीशी. त्या जागेत आम्ही अशी झाडं लावलेत. तुम्हाला दाखवतो बघा, थांबा. हो अशी झाडं आहेत. इथं कोरफड आहे, इकडं पण कोरफड आहे. इथं डाळिंबीचं झाड आहे बारकं, इथं आंब्याचं बारकं झाड आहे, आणि ही कडीपत्त्याचं झाड आहे बघा. बघा ही कडीपत्त्याचं झाड आहे, तुम्हाला दिसते का बघा. बघा हे मोठंसं झालं आहे असं कडीपत्त्याचं झाड. बघा असं कडीपत्ता लागले त्याला, इथं पण आहे. आणि इकडं आहे बघा ती आळूची पानं आहेत बघा. थांबायला की तोडू नका, थांबायला दाखवा की आळूची पानं बघा कशी आलीत बघा. बघा याच्या आधी पण 1-2 वेळा काढून खाल्लेत आम्ही, आणि आता पण एवढी लागली ती. आणि इकडे वेल आहे बघा. ही कशाचा आहे? कशाचा वेल आहे? दोडक्याचा आहे. हे दोडक्याचा असला बघा, हे दोडक्याचा वेल आहे. म्हणून गौरी इकडे बघ. बघा ही आमची गौरी आहे बघा, जिला मी लाडानं प्रेमानं मोगली म्हणत असतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि ती विद्या आहे बघा. विद्या बघा तिथं बसले, ती विद्या आहे. आणि इकडं बघा हा उकरंड आहे. इथं आम्ही आमच्या शेरडांचा खत वगैरे, लेंडा वगैरे टाकत असतो. आमच्या घरी शेळ्या आहेत बघा, तुम्हाला मी कधी सांगितलं नसेल, आता सांगतो. अशी झाडं वगैरे आहेत. थांबा की जरा दामाने काढा जरा. बघा अशी आळूची पानं काढायला लागली ती, दमानं काढा. आणि मोठी मोठीच घ्या बरं का, बारकी बारकी राहू द्या. बघा मित्रांनो अशी. आणि हे बघा एक मोठं पपईचं झाड आहे बघा. वयाला फुलं पण लागली ती बघा, दिसते ती का फुलं तुम्हाला? अशी फुलं वगैरे लागलेत. त्याला रोज आम्ही पाणी घालत असतो, डीपीच्या खाली झाले. आणि आम्ही मित्रांनो आम्ही काय खेड्यात नाही राहत, आम्ही गावातच राहतो. त्यामुळे आमच्याकडे काही जमीन नाही, काही नाही झाडं लावायला. नाहीतर आम्ही पण मस्त शेती केली असते, आम्हाला पण खूप आवड आहे. पण काय करायचं, आमच्याकडे जमीन नाही. काय इकडं असं थोडा घास गवत लावला होता, व इकडं पण आहे घास गवत असं. आणि इथं पेरूचं झाड आहे, आणि तिकडं पण कोरफड आहे बघा. तिकडं असं सगळे झाड आहे, सगळं पालं पडलं तर खाली. आणि तो वर तुम्हाला दिसते का? थांबा एक मिनटं. हो का असं आंब्याचं झाड उंच गेले. ह्याच आंब्याच्या पानाचं मी परवा तोरण केलं होतं बघा शिवरात्रीला. शिवरात्रीच्या दिवशी असं घराला बांधण्यासाठी आंब्याच्या पाल्याचं तोरण केलं होतं. आणि ही आहे ती बघा, हेच लिंबूचं झाड आहे. आणि ह्याला 12ही महिनं फळं असतं बरं का. असं फळं तो म्हणजे असं पिकून पडली की नंतर पण अजून त्याला बहर येतो, आणि अशी फुलं वगैरे लागतात. आता सध्याला नाहीच, सगळं एक म्हणजे असं लिंबू नाही, ते सगळं असं झडून गेलेत लिंबू आता. त्याच्यामुळं अशी बारीक बारीक बघा ये लागले त्याला फळं बघा, दिसते का तुम्हाला? बघा अशी बारीक बारीक फळं ये लागली ती. हे 12ही महिनं ह्याला फळं असणार झाड आहे. आणि हे बघा आमची चंद्र आहे, तुम्हाला माहीतच असेल. आमच्या घरी करडं पण आहेत. ये चंद्रा ये. हिचं नाव चंद्रा ठेवले बघा आम्ही. नाव कसं वाटलं तुम्हाला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि एक तुम्हाला दाखवायचं होतं बघा, ही ओव्याचं झाड आहे बघा. तुम्हाला माहीत आहे का बघा, आपण जी पोट फुगल्यावरती किंवा पोटामध्ये काय असं गॅस वगैरे धरल्यावरती आपण ओवा खातो ना, ती ओव्याचं झाड आहे हे. ते आम्ही लावलं आणि ते असं आलं होतं बघा. आम्हाला काय खोकला वगैरे आलं का आम्ही त्याचं एखादं पान वगैरे तोडून असं खात असतो. आणि ही तुळस आहे बघा, ह्याला असं मंजुळा हे आल्या त्याला, असं गच्च भरले त्या मंजुळा. तर असं एवढाच तुम्हाला बाहेरून दाखवतो बघा. थांबा एक मिनटं. बघा एवढाच आहे, एवढीच जागा आहे. त्याला आम्ही कडन असं कुंपण केलं आहे. त्याला असं म्हणजे जनावरं वगैरे आत शिरू नये म्हणून त्याला असं लाकडाचं कुंपण केलं आहे आम्ही. एवढी अशी जागा आहे बघा इथं. तोडलं का गं? जी जळकी पानं ती राहू दे, आणि ही बारकी पानं पण काढू नका. दाखवा यांना. बघा हे का काढलेले आहेत. हो का, ही कडीपत्त्याचं झाडं दिसते का बघा. असं बघा अशी करड आहेत आमची इथं. ही पण 2 आहेत ती बघा. ही 2 बारीक बारीक आहे. इकडे एक आहे, पण बघा इथे एक आहे.
इथे काय 3 कराड आहे ते आमच्या सध्याला. बाकी शेरडं सगळे आता रानात गेले ती. त्यांना काय तर नाही दाखवत व्हिडिओमध्ये रानात आहेत शेरडं. बघा ही सगळ्यात मोठा आहे. ह्याला एक 10-15 दिवस झाले ह्याला. हे जन्मून 15 दिवस झालं. आणि ही जी बारकी आहेत ना त्यांना एक आठवडाभर झाला असेल. या तर मित्रांनो, तुम्हाला ही आमचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चल दाखव. दिसत नाही का? ठीक आहे. बाय 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 करा. बाय 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 बाय.